Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. जालना लोकसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झालेला आहे आणि यामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे मोठ्या मतांनी विजय झालेले आहेत। भाजपा महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना पक्षाने 6व्यांदा जालना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती। मात्र दानवेंना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेला आहे आणि याबाबतच आपल्यासोबत बोलण्यासाठी जालन्यातील काही स्थानिक पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि यांच्याकडून आपण नेमकं दानवेंच्या पराभवाची कारणं आणि कल्याण काळेंच्या विजयाची नेमकं कारणं काय आहेत हे समजून घेणार आहोत। सर, काय सांगणार, नेमका तुमचा अभ्यास काय आहे? कालची निवडणूक जी ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक होती, काय वाटतं तुम्हाला दानवे पराभूत झाले? गेल्या 5 वर्षात त्यांनी जी भाजपची एक कार्यकर्त्यांची फळी असते ती पूर्णपणे उद्ध्वस्त करून आपल्या मर्जीतल्या लोकांना तिथं बसवलं होतं। मग ते काय काम करतील ते काहीच नव्हतं, फक्त आपल्या मर्जीतले लोक त्या ठिकाणी बसलेले पाहिजे होते, त्या हिशोबात त्यांनी बसवलं। त्यांच्या पक्षाचे 5 आमदार असताना ते पराभव झाले, म्हणजे ह्या सगळ्या आमदारांनी मिळून त्यांची साथ सोडली। दुसरं, मतदारांनी 1991च्या बाबरी मस्जिद पतनानंतर पहिल्यांदाच मुस्लिम मतदार एक गठ्ठा एकत्रित झाला आणि त्याचाही परिणाम झाला। मंगेश साबळे हे निवडणुकीला उभं राहिल्यामुळं मराठा मतदानामध्ये विभागणी झाली, ते जर नसते तर दानवेंचा खूप मोठा पराभव झाला असता। आज जो पराभव झाला लाखानं आणि मागचे जर 3.5 लाख प्लस पकडले 4.5 लाखानं ते पडलेत, एवढा मोठा पराभव झालेला आहे। कार्यकर्त्यांना किंमत नाही, जे चमचागिरी करतात तेच कार्यकर्ते, जे जीवजुरी करणार तेच कार्यकर्ते, आणि ओरिजिनल जे कार्यकर्ते होते त्यांना कुठंच ठेवलं नाही त्यांनी, आणि त्याचा हा दुष्परिणाम झाला का त्यांना पराभव स्वीकारावा लागला। सर, मला काय सांगणार, नेमकं तुमचं आकलन काय आहे? तुम्ही काय निष्कर्ष काढणार आहे कालच्या पराभवाचा? देशभरामध्ये मुस्लिम समाज, मागासवर्गीय समाज आणि सर्वसामान्य शेतकरी यांच्या मनामध्ये केंद्र सरकारविरोधात जी चीड होती ती चीड या मतदानामध्ये परिवर्तित होईल आणि निकाल लागेल असं आम्ही यापूर्वी सांगितलं होतं, आणि तेच झाले। सर्वसामान्य मतदाराशिवाय मागासवर्गीय, मुस्लिम, ओबीसी या सर्व घटकांनी मोदी सरकारच्या विरोधात रोखपणे मतदान केलं आणि जालना लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर कल्याण काळे यांना विजयी केलं। याचा अर्थ हाच होतो की आजही देशभरामध्ये कोणी सुखी नाही आहे आणि मतदार हा राजा झालेला आहे आणि तो कुणाला पाडायचं आणि कुणाला गाडायचं हा निर्णय घेणार आहे। सर, आपण राज्यात जर चित्र बघितलं, देशात जर चित्र बघितलं, यंदा NDA सरकार जे आहे, NDA अलायन्स आहे, याला झुकतं माप भेटलेलं आहे। NDA आघाडी मोठ्या मताधिक्याने निवडून आलेली आहे। यामध्ये मोदी सरकारच्या योजना, त्यांचा लाभ हे सगळं लक्षात घेतलं तर अनेक राज्यामध्ये मतदारांनी NDAच्या बाजूने मतदान केलं आहे। मात्र या भूमिकेविरोधात नाराज असलेल्या मतदारांनी मात्र इंडिया आघाडीला मतदान केलं आहे, हे माझं मत आहे। सर, काय सांगणार, नेमकं तुमचं निरीक्षण काय होतं? काल दानवेंना पराभवाचा सामना करावा लागला आहे। 25 वर्षापासून जिल्ह्याचे खासदार दानवे होते, नेमकं काय कारणं आहेत? साधारणपणे गेले महिनाभर जे काय अंदाज व्यक्त होत आहेत ते मी म्हणेन दानवेंनी चुकवले नाहीत, कारण गेले 10, 15, 20, 25 वर्ष जालना जिल्ह्याच्या राजकारणात ते चकवणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्याविषयी चाकवा हा शब्द बऱ्याच वेळा वापरला गेला आहे। म्हणजे या प्रसिद्धी माध्यमांमध्येही त्याच्यावरून त्यांच्या अनेकांशी वादही झाले। मात्र यावेळेला त्यांना मतदारांनी चकवलं आणि त्यांनी मात्र आम्हाला जे माध्यम प्रतिनिधी आहेत, जे निवडणुकांचं विश्लेषण अगोदर करतात की असं होणार आहे, तसं होणार आहे, हे जाणार आहे, ते हरणार आहेत, आम्ही सातत्याने निवडणुकीच्या दरम्यान आणि निवडणुकीनंतर झालेल्या अनेक चाचण्यांमध्ये हे सांगितलं होतं की अंडरकरंट वेगळाच आहे। त्या अंडरकरंटचा झटका यावेळेला दानवेंना इतक्या मोठ्या प्रमाणावर लागला आहे की ज्याची त्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती। त्यामुळे आता हे जालना जिल्ह्यातल्या भाजपला बऱ्यापैकी उतरती लागल्याचे हे चिन्ह आहेत आणि यापुढच्या काळात विधानसभा असेल, जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, अशा ठिकाणीसुद्धा हा म्हणजे काय म्हणायचं त्याला, हा जो निवडणुकीचा पॅटर्न आहे हा कंटिन्यू होईल असंही आमचं मत आहे, कारण त्यांनी दुसरं कुठलं प्रभावी नेतृत्व उभंच होऊ दिलं नाही जालना जिल्ह्यात। आता त्यांच्या तोडीला जे कल्याण काळे निवडून आले ते काही जालना जिल्ह्यातले नाहीत आणि आमच्या जिल्ह्याचा किंवा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आहे की 80पासून आम्हाला औरंगाबाद जिल्ह्यातले खासदार चालतात। उदाहरण द्यायचं झालं तर बाळासाहेब पवार हे औरंगाबाद जिल्ह्यातले खासदार
जवळजवळ 98-99 2000पर्यंत आमच्या जिल्ह्यावर वर्चस्व राखून होते. त्यांनी जालना साखर कारखान्यासारखा मोठा प्रकल्प इथं उभा केला, तो यशस्वीपणे चालवून दाखवला, तो चाललाही. पण बाळासाहेब पवार औरंगाबादला परत गेल्यानंतर जालना जिल्ह्यातल्या म्हणजे सक्रिय नेत्यांनी, प्रभावी नेत्यांनी त्या कारखान्याची माती केली. त्याच्यानंतर मग अंकुशराव टोपे खासदार झाले, मात्र ते औरंगाबादला राहायला लागल्यामुळे पुन्हा औरंगाबादचं पार्सल जालनाला आणा अशा घोषणा झाल्या. मग टोपेसाहेब जालन्याला राहायला आले. मात्र आता दानवे किंवा उत्तमसिंग पवार हे औरंगाबादचेच होते, 2 वेळा ते निवडून आले, ते औरंगाबादून कारभार करायचे. मात्र 95 ते 99 ते 2024 आम्हाला जिल्ह्याचे सुपुत्र खासदार म्हणून लाभले. आणि त्यांनी विशेष म्हणजे 2 वेळा ते राज्यमंत्री होते. दुसऱ्यांदा तर ते रेल्वे खातं त्यांना मिळालं आणि आम्हाला वाटलं की जालना जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या रेल्वेची कामं खूप वेगाने होती. पण त्याच्यातही आमचा भ्रमनिरास झाला. आता ड्रायपोर्टचं त्यांच्या तोंडून ऐकून आमच्या घशी कोरडं पडायची आली. पण ड्रायपोर्टचं काम झालं असं मला वाटत नाही. अशा सगळ्या एकूण त्यांच्या घोषणा होत्या. मध्ये कधीतरी म्हणले होते जालना खामगाव रेल्वे आली आणि ती खोटी बातमी ठरली. त्यांनी 3000 कोटीचं बजेट आलं म्हणून सुद्धा छापून आणलं सगळीकडं, पण ते खोटी असल्याचं सिद्ध झालं. तर अशा प्रकारे ज्यांनी वर्षानुवर्ष मतदारांना खोटं बोलले, वाईट साईड बोलले, तर त्या एकूण सगळ्या गोष्टींचा परिणाम हा कधी ना कधी जाणवतो. तो यावेळेला प्रकर्षाने जाणवला. यंदा आपण जर पाहिलं तर नवमतदार जे आहेत ते देखील लाखोंच्या संख्येने वाढले होते. सुमारे 2 लाख मतदार यंदाच्या निवडणुकीत होते आणि या 2 लाख नवमतदारांचं जे मतदान आहे ते भाजपला जाईल अशी एक शक्यता होती. मात्र तसं काही वाटतच नाही. मुळीच नाही. भाजपला कशासाठी जाईल? भाजपने ज्या कोणत्या ते अग्निवीरसारख्या योजना आणल्या 4 वर्षाच्या नोकऱ्यांच्या, तर काय इलेक्शन आहे का 5 वर्ष नोकरी करा घरी जा? अशा योजना आणल्यानंतर नवमतदार किंवा युवा मतदार जो उच्च शिक्षित आहे तो त्या भाजपकडे वळेलच कसा? असं म्हणणं चुकीचं आहे की उच्च शिक्षित किंवा सुशिक्षित किंवा समजदार नवमतदारसुद्धा भाजपला मतदान देईल. उलटं त्यांनी रट्टावून अगदी ठरवून काँग्रेसला मतदान केल्याचं या निवडणुकीत स्पष्ट झालं आहे. आणि हा रोष व्यक्त झाला आहे. हे जे काय झालं आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये भाजपला सपाटून मार खावा लागला, तो भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाने गेले 5-6-10 वर्ष जे काय केलं, कोलांटोड्या, कुरघोड्या, फोडाफोडी, जोडाजोडी, अजून काय काय केलं, शिवसेनेसारख्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांची शकलं पाडली, त्याचे हे सगळे परिणाम आहेत. आणि इथून पुढे असं जर चाललं तर अजून वाईट दिवस येतील. सर, आपण जर पाहिलं तर जालना लोकसभेत 6 विधानसभा मतदारसंघ आहे. या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 विधानसभेत महायुतीचे आमदार आहेत. पण कुठल्याही एका विधानसभा मतदारसंघामध्ये दानवेंना आघाडी पाहायला मिळत नाही मतांमध्ये. त्याचं कारण आहे ना, आमदार आहेत म्हणजे काय, तर आपण या लोकसभा मतदारसंघाचा विचार करतो. आपण जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये परतूरचे आमदार युतीचे, त्यांचं आणि रावसाहेब दानवेंचं जमलंच नाही. कारण ते कॅबिनेट मंत्री असताना त्या परतूरचे आमदार कॅबिनेट मंत्री झाल्यावर यांच्यापेक्षा जास्त प्रभाव त्यांचा होता. यांच्या मनात ते शल्य होतं की बबनराव लोणीकर आपल्यापेक्षा जास्त प्रभावी. यांना इतर पक्षांतर्गत इतर कोणी मोठा झालेला चालतच नव्हतं. त्यामुळं बाकीचे जे तुम्ही म्हणताय तसं 5 विधानसभा मतदारसंघात युतीचे आमदार होते, ते आमदार होते, मग त्यांनी त्यांची आमदारकी टिकवण्यासाठी प्रयत्न केले. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर पूर्वीपासून हा जालना जिल्हा हा जालना लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणतात, पण हा फक्त लोकसभेसाठी बालेकिल्ला. विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर आंबडला बरेच वर्ष काँग्रेसचे आमदार होते, परतूरला काँग्रेसचे आमदार होते. तुम्हाला सांगायचं तर भोकरदनलासुद्धा 95पर्यंत काँग्रेसचे आमदार होते, 95-99पर्यंत. तर तसं करता येणार नाही की बाबा भाजपचा हा लोकसभेचा बालेकिल्ला आहे, तो विधानसभेलाही तसं कंटिन्यू होईल. आणि आता जे काय काल निकाल लागले याच्या पुढच्या काळात तर जालना मराठवाड्यात जर भाजप साफ झाली तर जालना जिल्ह्यात काय चित्र असेल ह्याचं कल्पनासुद्धा नाही करता येणार आपल्याला. आपण पाहू शकतो या ठिकाणी पत्रकार जे आहेत आपलं आकलन बोलून दाखवत आहेत. सर, काय सांगणार, नेमकं काय निरीक्षण होतं तुमचं कालच्या निकालासंदर्भात? हा निरीक्षण मी सांगितलं की हे निरीक्षण भाजपची वेव होती महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये. तेच कारण आहे मराठा समाज, मुस्लिम समाज, दलित समाज हे मोठा समाज आहे, हे सगळे भाजपचे विरोध होते. त्यामुळे सगळे ते ॲटोमॅटिकली ते काँग्रेसला मतदान करत. त्यामध्ये काँग्रेस वीक होती, नियोजनाचा अभाव होता, तरी
मोठ्या संख्येने लोक जे तर भाजपचे विरोध मतदान केले आणि काँग्रेस सपोर्ट केला. सर, आपण गेल्या वेळी बोलून दाखवलं होतं की रावसाहेब दानवे यांचे जे निकटवर्ती आहेत, त्यांचं काम करणारे आहेत, त्यांनी ज्यांचं यावेळेस काम केलेलं नाही आहे, आता काय सांगणार याबद्दल? आपण म्हणता त्याप्रमाणे की आपला प्रश्न सिल्लोडच्या आमदारांशी रोख ठेवून जर असेल तर तेवढ्यापुरतं ते झालेलं नाही. या लोकसभा मतदारसंघात 5 आमदार महायुतीचे आहेत, त्यापैकी 3 भाजपचे, 2 शिंदे गटाचे शिवसेनेच्या. या 5ही आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात दानवे यांना लीड मिळालेली नाही. स्वतः या 5 पैकी 2 आमदार राज्यात मंत्री आहेत, स्वतः रावसाहेब दानवे केंद्रीय राज्यमंत्री. मग असं असताना ही अवस्था का आली? कारण आत्ताच हे नूर सर म्हणाल्याप्रमाणे एकंदरीतच आपल्या मराठवाड्यात आणि जालना जिल्ह्यात अँटी भाजप असं एक वातावरण तयार झालेलं होतं. संविधानात छेडछाड करणार भाजप या शंकेवरून मागासवर्गीय आणि इतर समाजातील मतदारही विरोधात गेले. मुस्लिम समाजातही मोठ्या प्रमाणावर, म्हणजे जवळपास पूर्णच विरोधात गेला. त्यामुळं दुसरी गोष्ट अशी की त्यांचे जो 2 घटक पक्ष होते दानवेंच्या सोबतचे महायुतीतले, शिंदे गटाचे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादांची, यांनी उघडपणे कुठं काम तुम्हाला दिसत नसलं नेत्यांचं, पण खालच्या पातळीवर असं झालं की यांचे पक्षीय कार्यकर्ते गाव पातळीवर फोडण्याचं काम स्वतः रावसाहेब दानवे यांच्याकडून झालं नसलं तरी त्यांच्या दुसऱ्या फळीत ते होत होतं. त्याला रावसाहेब दानवेंची मूकसंमती होती असं मानलं जायचं. त्याचाही कळत न कळत परिणाम दानवेंच्या मतदानावर झाला. मराठा समाजही अँटी दानवे असे मोठ्या प्रमाणावर गेला. या सर्वाचा गोळाबेरीत परिणाम म्हणून विस्कळीत असतानाही काँग्रेसच्या उमेदवार कल्याण काळे यांनी दानवेंच्यापेक्षा 1 लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेतलं. सर, काय सांगणार? मराठा आरक्षणाचा जो मुद्दा होता तो जालन्यातून सुरू झाला होता. नेमका मराठा फॅक्टर कसा चालला जालन्यामध्ये आणि दानवेंना याचा फटका कसा बसलेला आहे? जालना जिल्ह्यात मराठा आंदोलन जे सुरू झालं होतं गेल्या निवडणुकीपूर्वीपासून 3 महिन्यापासून, यामध्ये रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघात जे मनोज जरांगे पाटील यांचे जे कार्यकर्ते होते त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांना आंदोलनापासून कसं दूर ठेवता येईल त्यासाठी दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला आणि ह्या गोष्टी मनोज जरांगे यांना माहीत झाल्या होत्या. परंतु कसं असतं की राजकारणात वेळ येईपर्यंत काहीच करता येत नसतं. म्हणून शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात, म्हणजे यांच्यासोबत उभा राहिला आणि सत्ताधारी जे खासदार आहेत त्यामध्ये रावसाहेब दानवे सत्ताधारी होते आणि विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार होते. त्यामुळं सर्व मराठा समाजाने हे ठरवलं की बाबा आता भाजप काय करतं की बाबा भाजपने ह्या आंदोलनावर SIT स्थापन केली, विशेष SIT स्थापन केल्यामुळे अजून लोकांना लक्षात आलं बाबा हे काहीतरी चुकीचं चाललं आहे. फक्त लोक बोलून दाखवत नव्हते आणि यांना असं वाटायचं की लोक आपल्या बाजूनच आहेत. एवढं राम मंदिर झालं किंवा आपणही मराठा आहोत आणि हे सर्व गृहीत धरत गेले. जसं फीलगुड होतं 2004ला त्याप्रमाणे हे सर्व काही आलबेल आहे. आणि खाली लोक कार्यकर्ते खुशमस्कर जे कार्यकर्ते आहेत तर ते कसं आहे की ते गोडगोडच बोलत असतात. ते सत्य परिस्थिती यांना जाणून घेण्यासाठी कुठला मार्ग नव्हता. पेपरमध्ये पण त्यांना खुशमस्कर आवडत होते, समाजात पण खुशमस्कर आवडत होते, राजकारणात पण खुशमस्कर आवडत होते. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की आपल्याला सगळेच लोक गोड बोलले किंवा आपली स्तुती केली तर निश्चितच आपला विजय होईल असं त्यांना एक गरज वाटत होतं. त्यामुळं ते सत्य परिस्थितीपासून कायम दूर राहिले आणि राजकीय गणितं एकदम बिघडत गेली त्यांची. राजकारणामध्ये त्यांना भाजप व्यतिरिक्त जे पक्ष आहेत, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भारिप बहुजन महासंघ असेल, RPI म्हणजे आता RPI असतील, तर याच्यामधले कुठलेही नेते किंवा कार्यकर्ते त्यांना जवळ दिसत नव्हते. तर काँग्रेसचा तर उमेदवारच होता. म्हणजे दानवेंना आत्मविश्वास झाला होता. दानवेंना आत्मविश्वास झाला होता की आम्ही फक्त भाजपच्या जीवावर निवडून येऊ शकतो आणि भाजप, त्यामुळं त्यांनी त्यांचे मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटातील जे नेते आहेत, इथले स्थानिक नेते आहेत खोतकर, त्यांचा जिल्ह्यामध्ये चांगला प्रभाव आहे. तर अशांनाही त्यांनी एकदम सुरुवातीला काही दिवस 15 दिवस साधारणतः त्यांना स्टेजवर बोलवलं नाही किंवा फॉर्म भरण्यासाठी पण त्यांना बोलवलं नाही.
फॉर्म भरण्यासाठी पण त्यांनी पैठणचे उमेदवार आणले. मग अशा परिस्थितीत लोकांना काय वाटलं की बाबा कुठंतरी इथं पाणी मुरतं आहे आणि लोक जवळजवळ म्हणजे भाजपपासून दूर चालले होते. आणि या व्यतिरिक्त कसं आहे की लहान लोक जे आहेत तर ते सर्व बाजूला गेले होते तरी यांना कळलं नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले लोक पूर्णतः न्यूट्रल झाले होते. म्हणजे त्यांना दानवे साहेब निवडून यावं का नाही ही शंका होण्याची परिस्थिती होती. भाजपचे पण लोक असे कुठेही जीव तोडून काम करताना दिसत नव्हते. सर, जोपर्यंत कल्याण काळेंची उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत दानवेंच्या प्रचाराच्या 2 फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या. दानवे वारंवार सांगत होते की माझ्या 2 फेऱ्या झाल्या, आता मी अंतिम टप्प्यात आहे. मात्र कोणती कारणं होती ज्यामुळे दानवेंना पराभवाचा सामना करावा लागला होता? मुळात कसं झालं आहे की त्यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी महायुतीमध्ये जर आपण प्रत्यक्ष पाहिलं तर ते एकाकी पडले होते. महायुतीतले घटक पक्षाचे नेते होते, तेवढं त्यांचा प्रचारामध्ये तसा सक्रिय सहभाग नव्हता. दुसरा मुद्दा असा आहे की त्यांचे दानवेंचे जे विरोधक आहे सर्व ते पूर्ण एकवटले होते. महाविकास आघाडीकडं त्यांनी पूर्ण प्रचारामध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. ऐनवेळी जी काळेंची उमेदवारी जाहीर झाली ते तेवढा पुरेसा वेळ त्यांना प्रचाराला मिळाला नाही. परंतु त्यांचे जे विरोधक होते दानवेंचे ते पूर्ण प्रचारात झोकून दिल्यामुळं यांचा प्रचाराचा मार्ग थोडा सुकर झाला आणि कमी वेळेमध्ये अधिक प्रचार झाला त्यांचा. सर, आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा कसा चालला जालन्यामध्ये? मराठा फॅक्टर जालन्यात कसं चालला? निश्चितपणे 100% मराठा आरक्षण फॅक्टर हे चाललेलं आहे. या आरक्षणाचा म्हणजे या मुद्द्याचा फटका त्यांना निकालात दिसून आलेला आपल्याला. सर, काय सांगणार नेमकं तुमचा अभ्यास काय होता, कसं निरीक्षण होतं तुमचं? आणि सोबतच मंगेश साबळे जे आहेत यांना स्वतः दानवेंनी उभं केलं असं देखील चर्चा होत्या, अशा देखील अफवा होत्या. मग याबद्दल काय सांगणार? नाही, आता कसं असतं, कोणी कोणाला उभं केलं हे तर काही म्हणजे ह्या सगळ्या पडद्याआडच्या घडामोडी असतात. त्यामुळं थेट आरोप आपण दानवे साहेबांवर करणं योग्य नाही आहे. परंतु एकूणच जे गेल्या काही 6 महिने असो किंवा वर्षभरात असो, रावसाहेब दानवे हे मंत्री असल्यामुळे त्यांना एक तर पूर्ण देशाचं नेतृत्व बघावं लागत होतं आणि त्यामुळे ते स्थानिक पातळीवर पाहिजे तेवढा वेळ देत नव्हते. साधारणपणे त्यांना शनिवार आणि रविवार मिळायचा, त्यात ते साधारणपणे 69 वर्षाचे असले तरी पण त्यांच्या पायाला भिंगरी होती. त्यांच्या कष्टाला आणि त्यांच्या प्रयत्नांना त्यांनी 100% झोकून दिलं विजयासाठी. परंतु सलग 6वी वेळ होती, एखाद्या नवीन व्यक्तीला संधी द्यावी त्या हेतूने कल्याण काळेंच्या मागे ग्रामीण भागातील जनता विशेष करून उभी राहिली. आणि मराठा आरक्षण असेल, नंतर OBC असेल, या सर्व जाती घटकांमध्ये गेल्या म्हणजे आंदोलनानंतर एक प्रकारचं एक द्विधा मनस्थिती निर्माण झाली आणि कधी नव्हे तो एवढा जातीवाद या निवडणुकीमध्ये उफाळून आला. ती बाब आपल्या लोकशाहीसाठी चांगली नाही आहे. परंतु आता त्याचा परिणाम रावसाहेब दानवेंना निश्चितपणे पराभवाच्या रूपाने भोगावा लागला. हे एकूण आपण जर पाहिलं तर हे जालन्यातील ज्येष्ठ पत्रकार मंडळी होती आणि यांनी आपलं अभ्यास जो आहे, आपलं जे निरीक्षण आहे निकालासंदर्भात ते बोलून दाखवलेलं आहे. आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये दानवे 6व्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरले होते आणि कल्याण काळे 2009च्या पराभवानंतर पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत 2024च्या लोकसभा निवडणुकीत उतरले होते. मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा OBC आरक्षणाचा मुद्दा असेल, यामुळे दानवेंना पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि याचा परिणाम म्हणजे काळे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. गौरव साळी, मुंबई तक, जालना.